हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज आपण बनवणार आहे मटर. तर त्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलं आहे. आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि त्यात ते सगळं मटण टाकून घेते. आता मटण टाकून झालं की त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलं. पाणी घालून झालं की त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मी इथे हळद घातली आहे आणि छान कालवून घ्यायचं आणि कुकर बंद करून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता इकडे मी कांदा आणि खोबरं गॅसवरती भाजून घेतलं आहे आणि आता याच्यासाठी मसाले इथे मी लसण, अद्रक आणि कोथिंबीर घेतली आहे आणि इथे लाल मिरची, धणे, जिरं, शहाजिरं, खसखस आणि भाजलेला कांदा, थोडं खोबरं आणि थोडे खडे मसाले घेतले. आता याला छान भाजून घ्यायचं. आता आपण लसणाची पेस्ट करून घेऊया. आता लसणाची पेस्ट आपली रेडी आहे. आता जे आपण मसाले घेतले ते कढईमध्ये तेल घालायचं आणि ते छान भाजून घ्यायचं लालसर कलर येईपर्यंत. भाजून झालं की त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. आता मटणही आपलं इथे शिजून रेडी आहे. आता आपण सुक्कं मटण बनवणार आहे आणि ग्रेव्हीवालं पण मटण बनवणार आहे. आता मी कांदा घातला आहे, त्याच्यामध्ये सुक्कं मटण बनवते आहे आणि जे तेल दिसत आहे तुम्हाला तिथे मी ग्रेव्हीवाला बनवत आहे. तर आलं लसणाची पेस्ट, थोडं जास्त प्रमाणात आलं लसूण मी यूज करते भाजीला आणि भाजी छान होते खमंग एकदम. तर इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आहे. आता ती छान सोनेरी रंग येतपर्यंत, हलकासा सोनेरी रंग येतपर्यंत छान परतून घ्यायचं. आता कांदा पण तिकडे झाला आहे, त्यात पण मी आलं लसणाची पेस्ट घालून घेते आणि त्याला पण छान गोल्डन कलर येतपर्यंत परतून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता इथे हलकासा गोल्डन कलर याला आला आहे लसणाला. तर आता त्यात आपण काही मसाले टाकून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे तिखट घालते आहे. 3 चम्मच मी एवढं तिखट घातलं आहे. तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. अर्धा चम्मच मी हळद घातली आहे आणि 2.5 चम्मच मी इथे मीठ घातलं आहे. याला छान 2 मिनटं तिखट छान परतून घ्यायचं. आता तिकडला पण आपलं लसण झालं आहे. त्यात पण मी मीठ घातलं आहे. सुक्या मटण जे बनवणार आहे त्यात पण, आणि हळद घातली अर्धा चम्मच आणि 1 चम्मच मी इथे तिखट घातलं आहे. ते पण छान परतून घ्यायचं आणि 1 चम्मच मी जिरेपूड आणि 1 चम्मच मी धनेपूड घातला आहे आणि ते पण छान परतून घ्यायचं. आता आपल्या इकडे तिखट पण छान झालं आहे. तर आता त्यात वाटलेला मसाला घालायचा. वाटलेला मसाला घालून झाला की छान 2 मिनटं त्या मसाल्याला छान परतून घ्यायचं. आता 2 मिनिट झाले आहे. मसाला आपला छान रेडी आहे. आता हे सुक्कं मटण आपण त्याच्यात घालूया आणि हे आपलं सुक्कं मटण त्यात पण आपण जो वाटलेला मसाला आहे तो 1-1.5 चमच्याच्या जवळपास मी तिथे घालते आहे. आणि काळा मसाला घालते आहे. हा घरगुती मसाला आहे, काळा मसाला. आता मी ते सुक्कं मटण 5 मिनिटासाठी झाकून ठेवते.
आता आपला मसाला झाला आहे, त्यात मटण टाकून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता भाजीला छान कलर आला आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही भाजी कराल तर खूप छान होते. एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपलं 5-10 मिनिट झालं आहे. तर सुकं मटण पण रेडी आहे आणि ग्रेव्हीवालं पण रेडी आहे. आता यात मी 2 चम्मच काळा मसाला घालते आहे. घरगुती मसाला आहे हा माझा. तर 1.5 चम्मचच्या जवळपास मी इथे काळा मसाला घातला आहे. आता तुम्ही बघू शकता काळा मसाला घातल्याने याला कलर खूप छान आला आहे. आणि थोडी क्रश करून मी इथे कस्तुरी मेथी घातली आहे. त्याने भाजीला खूप छान चव येते. आता तुम्ही बघू शकता आपलं मटण एकदम ग्रेव्हीवालं मटण एकदम रेडी आहे. आता इथे मी तंदूर बनवते आहे. तर त्यासाठी मी आटाची जे तंदूरची रेसिपी आहे ती मी वेगळी टाकली आहे त्याच्यावरती. तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही बघू शकता मी आटा कशा प्रकारे लावला आहे तो. तर आता मी इथे लाटून घेतला आहे छान. त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे आणि काळे तीळ घातले आहे. आता हे हलकंसं लाटून घ्यायचं वरून. आता याला उघडं टाकायचं आणि छान मागच्या साईडनी पण पाणी लावून घ्यायचं. तंदूर म्हटलं की ती ताव्याला जोपर्यंत आपल्याकडे तर तंदूर नसतोच, पण आपण ही तव्यावरती बनवत आहे. तवा छान गरम झाला की त्याच्यावरती हे तंदूर टाकून द्यायचं. आता तुम्ही बघू शकता तंदूरला छान असे बबल्स आले आहे आणि याला छान पालतं करून भाजून घ्यायचं गॅसवर. 2 मिनटं छान भाजून घ्यायचं आणि चेक करत राहायचं कुठे शेकल्या गेली आहे कुठे नाही गेली आहे ते. आता तुम्ही बघू शकता इथे छान ही खरपूस भाजल्या गेली आहे. आता याच्यावरती मी बटर लावते. तुम्हाला साधी खायची असेल तर तुम्ही साधी पण खाऊ शकता. बटरवाली खायची असेल तर बटर पण लावू शकता. आता ही रेडी आहे आपली तंदूर नान. आता याच प्रकारे मी दुसरी पण करून घेतली आहे. आणि याला पण त्याच प्रकारे छान शेकून घ्यायचं. आणि ही पण रेडी आहे आपली नान. तंदूर पण बनवू शकता तुम्ही, अशी नान पण बनवू शकता. आणि दोन्ही साईडनी छान भाजल्या गेली आहे. आणि हे मटण पण आपलं छान रेडी आहे. आता आपण थाली लावूया. इथे मी लिंबू, काकडी, कांदा घेतला आहे. यात सुकं मटण पण घातलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आणि खायला पण खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आवडलं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की मटण कसं झालं आहे ते. आणि आता तुम्हाला दाखवते आहे मी आपली जी नान आहे ती एकदम छान सॉफ्ट आणि कुरकुरीत झाली आहे.